आरोग्य संपन्न महाराष्ट्र की आजारी यंत्रणा. नमस्कार, मी संतोष पाटील. आज आपण SP न्यूजमध्ये आरोग्य विभागाच्या कसं काय या गाण्यापलीकडचं वास्तव पाहूया. आरोग्य संपन्न महाराष्ट्र हे गाणं नुकतंच आरोग्य विभागाने मोठा गाजावाजा करत प्रदर्शित केले. चमकदार व्हिडिओ, प्रेरणादायी शब्द आणि दिलासा देणारी भाषा. पण या गाण्याच्या पडद्यामागे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचं वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं आहे. ज्या विभागाने संपन्नतेचं गाणं गायलं त्याच विभागाचं पोस्टमार्टम भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाने म्हणजेच कॅगने आपल्या अहवालातून केले. हा अहवाल 18 महिन्यांपूर्वीचा असला तरी स्ट्रेचरवर असलेला आरोग्य विभाग आज फार तर व्हीलचेअरवर आलाय असंच म्हणावं लागेल. सुविधांची वानवा आहेच, पण त्याशिवाय रुग्णांची होणारी हेळसांड पाहता आरोग्य विभाग अजूनही ICUतच आहे हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. कॅगच्या डिसेंबर 2024च्या अहवालात महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची सखोल तपासणी केली गेली. कॅगने मानवी संसाधन, पायाभूत सुविधा, औषधं, उपकरणं, वित्तीय व्यवस्थापन आणि सेवा वितरणातील गंभीर त्रुटींवर बोट दाखवले. राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार राज्याच्या एकूण अर्थसंकल्पापैकी किमान 8% निधी आरोग्यावर खर्च व्हायला पाहिजे, पण महाराष्ट्रात हा खर्च फक्त 4.91%पर्यंतच मर्यादित असल्याचं निरीक्षण या अहवालातून समोर आले. कॅगनुसार प्राथमिक आणि दुय्यम आरोग्य सेवेत डॉक्टरांची 22% कमतरता आहे. 35% नर्स नाही. पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची तब्बल 29% जागा रिकामी आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची 42% पदं भरलेलीच नाही. यात सर्वात गरज असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञांची 41% पदं रिकामी आहेत, तर भूलतज्ज्ञ 50%च आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागात काही ठोस पावले उचलली गेली आहेत, पण मूळ समस्या जसे की स्टाफची टंचाई, इन्फ्रास्ट्रक्चरची अपूर्णता, औषध पुरवठा या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. आरोग्य विभागाची येथील कर्मचाऱ्यांची बेपर्वा वागणूक आणि अरेरावीची भाषा पाहता आरोग्य विभागाने गाण्यापलीकडची वास्तवता तपासून त्यात सुधारणा करण्याचीच गरज आहे. कॅगच्या अहवालानंतर यावर्षी 5,000हून अधिक पदांची मेगा भरतीची जाहिरात देऊन प्रक्रिया सुरू केली. यामध्ये मेडिकल ऑफिसर्स, स्टाफ नर्सेस आणि CHO यांचा समावेश आहे. काही जिल्ह्यात स्टाफ नर्सेसची वेटिंग लिस्टही लागू केली. पण पदे भरली गेली असली तरी स्पेशालिस्ट आणि ग्रामीण भागातील टंचाई कायम आहे. त्यामुळे आरोग्य सेवांवर ओव्हरबर्डन अजूनही आहे. 70% नवीन बांधकामं आणि 90% अपग्रेडेशन अपूर्ण आहे. 433 प्रकल्प जागा नसल्याने रखडले. यात सध्या काही फरक झाला असला तरी तो दृश्यमान स्वरूपाचा नाही. 2 कॅन्सर हॉस्पिटल आणि 8 जिल्हा हॉस्पिटलचं काम सुरू झाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू असून ग्रामीण भागावर त्या माध्यमातून फोकस केला गेला आहे. काही ट्रॉमा केअर आणि अपग्रेडेशन कामं प्रगतीपथावर असल्याचे चित्र आहे. मात्र मोठे प्रकल्प अद्याप अपूर्ण किंवा प्रस्तावित आहेत. जागेची समस्या अजूनही कायम आहे. रुग्णालये अजूनही IPHS नॉर्मपेक्षा जास्त भार घेत असल्याचे दिसत आहे. कॅगनुसार मागणी करूनही हाफकिनकडून औषध आणि उपकरणांचा पुरवठा फक्त 29%च होतोय. हे गंभीरपणे सांगितले. जीवनावश्यक औषधांची 40%हून अधिक कमतरता आहे. हाफकिन सुधारणा आणि केंद्रीकृत खरेदी प्रक्रियेत मोठे बदल कॅगने सुचवले. कॅगने सुचवल्याप्रमाणे राज्य विशिष्ट हेल्थ पॉलिसीसाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव मागवले. आरोग्य समित्या पुनर्जीवित केलेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार केलाय. पण एवढ्यावरच भागणार नाही. माहितीनुसार कॅग अहवालानंतर भरती जाहिराती, नवीन हॉस्पिटलचे प्रस्ताव आणि अभियान सुरू झाले. मात्र सिस्टमॅटिक समस्या जसे की
विलंबित भरती, अपूर्ण प्रकल्प, शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील असमतोल कायम आहे. रुग्णांना अद्याप ओपीडीसाठी ताटपळत बसावं लागते. औषध टंचाई आणि अपूर्ण सुविधा त्यांना भेडसावत आहेत. आरोग्य विभागाने कॅगच्या शिफारशीनुसार टाइम बाउंड ॲक्शन प्लॅन राबवण्याची गरज आहे. अन्यथा आरोग्य संपन्न महाराष्ट्र ही घोषणा वास्तवापासून कोसो दूर राहील. हा अहवाल केवळ आकड्यांचा नाही, तो महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील बेपर्वाई, रिक्त पदं, अपूर्ण रुग्णालये, तुटपुंज्या सेवा आणि अपयशाचा आरसा आहे असंच म्हणावं लागेल. ग्रामीण भागात रुग्ण दवाखान्यात पोचतो पण डॉक्टरच उपलब्ध नसतो. महिलांच्या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञच नाही. ट्रॉमा सेंटरमध्ये यंत्रणा आहे पण ते चालवायला तज्ज्ञ माणूस नाही. ज्यांच्याकडे खाजगी रुग्णालयात जाण्याची ताकद नाही त्यांना सरकारी व्यवस्थेतील या अशा अपुऱ्या सेवांवरच अवलंबून राहावं लागते. मानसिक आरोग्य रुग्णालयामध्ये आवश्यक औषधं महिन्यानुमहिने उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. हे केवळ राजकीय आणि प्रशासकीय दुर्लक्ष नाही, तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह आहे. आरोग्य विभागाने गाणं बनवणं चुकीचं नाही. कसं काय तुम्ही पण आपल्या जवळच्यांना विचारा कसं काय. सकारात्मक संदेश देणंही चुकीचं नाही, पण जेव्हा प्रत्यक्षात रुग्णालयात डॉक्टरच नाहीत, औषधच मिळत नाहीत, बेड नाहीत, तज्ज्ञ सेवा नाही, तेव्हा संपन्नतेचा प्रचार लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाच वाटतो. आज महाराष्ट्रातील जनतेला गाणं नको आहे. त्यांना वेळेवर डॉक्टर पाहिजे. घोषणा नको आहे, त्यांना कार्यक्षम दवाखाना पाहिजे. त्यांना जाहिराती नको आहे, त्यांना विश्वासार्ह आरोग्य व्यवस्था पाहिजे. पण आता राज्याचे कार्यक्षम आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या काळात कॅगच्या अहवालाचा अभ्यास होऊन त्रुटी भरून काढल्या जातात. महाराष्ट्र खरंच कसं काय म्हणत आरोग्य संपन्न होईल अशी आशा करायला हरकत नाही. अशा ठोस आकडेवारीवर आधारित विश्लेषणासाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.